नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे एकमेव असं चॅनल आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य मिळते आणि आपला जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास असतो तो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हे चॅनल तुम्हाला पार पाडून देते. म्हणजे कितीही प्रवास खडतर असला तरी या चॅनलच्या मदतीने तुमचा प्रवास अगदी साध्या आणि सोप्या शब्दात पार पडतो. तर मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे, ठीक आहे, आज आपण असहकार चळवळ म्हणजे काय त्याच्याबद्दल समजून घेणार आहोत. असहकार चळवळ यामध्ये काय काय बाबी होत्या, ठीक आहे, कशामुळे घडून आलेली होती, त्याचा नेमका क्रम काय होता, ठीक आहे. म्हणजे जर लक्षात ठेवायचं असला तर असहकार चळवळ ही कशापासून सुरू झाली आणि कशापाशी संपली, ठीक आहे. म्हणजे असहकार चळवळ कशापासून सुरू झाली आणि कशापाशी संपली याचा संपूर्ण क्रम आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण असहकार चळवळीबद्दल माहिती सुद्धा घेणार आहोत. म्हणजे असहकार चळवळीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे नेते होते, काय काय घडामोडी घडल्या, याची संपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, ठीक आहे. परंतु माहिती सुरू करण्या अगोदर आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे, ठीक आहे, काय असू शकतो आजचा आपला कोट ऑफ द डे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा आपला कोट ऑफ द डे आहे, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही, ठीक आहे. याचा नेमका अर्थ कसा, तर तुम्हाला काही करून दाखवायचं असेल ना, ठीक आहे, काही करून दाखवायचं असेल ते गप्प राहून, ठीक आहे, गप्प राहून चुपचाप ते करून दाखवा आणि निघून जा, ठीक आहे. जर तुम्ही सांगत राहिले त्याबद्दल की मी नाही करू शकत, माझ्याजवळ हे कारण आहे, ते कारण आहे, अमकं ढिमकं असं जर सांगत राहिले ना, तर कधीच तुमची कामे पूर्ण होणार नाही, कधीच तुमचं यश जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी कोणतंही काम करत असाल, गप्प राहा, शांत राहा, आपली कामे करा आणि निघून जा, ठीक आहे. बोलणारे बोलत राहतील, भुंकणारे भुंकत राहतील. आपल्याला फक्त काय करायची, आपली कामे करायची आणि पुढे निघून जायचं आहे. याच विचाराचे आजचं आपलं सेशन सुरू करूया मित्रांनो. आपण असहकार चळवळीबद्दल बघत होतो. असहकार चळवळी यासंबंधी काही इमेजेस आहेत, ठीक आहे. ओके, सो असहकार चळवळ कशा संबंधी होती याच्याबद्दल आपण माहिती बघतो, ठीक आहे. तर आपण बघतोय असहकार चळवळ. असहकार चळवळ यांनी म्हणजे सप्टेंबर 1920, ठीक आहे, सप्टेंबर 1920 ते फेब्रुवारी 1922 हा गांधीजींनी असहकार आंदोलन केले, ठीक आहे. सप्टेंबर 1920 ते 1922 पर्यंत गांधीजींनी काय केलं, असहकार आंदोलन केलं, ठीक आहे. तर 1919 मध्ये म्हणजे ज्याची जर पार्श्वभूमी बघितली, असहकार आंदोलनाची जर पार्श्वभूमी बघितली तर 1919 मध्ये अमृतसरमधील जलियांवाला बाग, कुठे, अमृतसरमधील जलियांवाला बागमध्ये हत्याकांड घडून आलं, ठीक आहे. अमृतसरमधील जलियांवाला बाग येथे हत्याकांड घडून आलं आणि तिथूनच असहकार आंदोलन हे सुरू होण्याचं प्रमुख कारण होतं. म्हणजे असंही म्हणू शकतो की असहकार आंदोलन त्याच एका प्रमुख कारणामुळे सुरू झालं, ठीक आहे. ते काय होतं, प्रमुख कारण होतं कोणतं, जलियांवाला बाग हत्याकांड, ठीक आहे. जलियांवाला बाग हत्याकांड याचा एक क्रम सुद्धा आहे मित्रांनो. म्हणजे जलियांवाला बाग हत्याकांड कशासाठी होतं, जलियांवाला बागेत लोक कशासाठी जमलेले होते याचा सुद्धा मी क्रम तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, 4 फेब्रुवारी 1922 रोजी गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेश, ठीक आहे. म्हणजे असहकार आंदोलन सुरू कशामुळे झालं, जलियांवाला बाग हत्याकांड, ठीक आहे. संपलं कशामुळे, तर गोरखपूर जिल्हा येथील चौरी चौरा येथील घटनेमुळे, ठीक आहे. चौरी चौरा येथील घटना घडलेली होती. या घटनेमध्ये 22 पोलीस म्हणजे मरण पावलेले होते. तर आंदोलकांनी म्हणजे थोडीशी चकमक झाल्याने आंदोलकांनी पूर्ण पोलीस स्टेशन जे होतं ते पेटवून दिलेलं होतं आणि त्यामुळे 22 पोलीस हे मरण पावलेले होते, ठीक आहे. लक्षात असू द्या, 22 पोलीस हे मरण पावलेले होते आणि त्यामुळे जे चौरी चौराची घटना होती ती त्यावेळेस घडलेली होती. तर यासंबंधी कधीही चौरी चौरा ही घटना असहकार आंदोलन याच्याशी संबंधित दाखवायची असेल तर नेहमी 4, ठीक आहे, कारला नेहमी 4 चाकं असतात, ठीक आहे. कार आणि 4 असंच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. ते तुम्हाला इझिली लक्षात राहतं. कारला 4 चाकं असतात असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं, ठीक आहे. कारला 4 चाकं असतात जेणेकरून आपलं काय होतं, तर योग्य जी पद्धत आहे म्हणजे जी आपली ट्रिक आहे ती लक्षात राहते, काय, 4 आणि कार, ठीक आहे. गाडीला 4 चाकं असतात त्याप्रमाणे, ठीक आहे. तर चौरी चौरा येथील घटना घडलेली होती आणि जेव्हा असहकार चळवळीत सहभागी झालेल्या आंदोलकांचा मोठा गट पोलिसांनी चकमकीत उडाला, ठीक आहे, ज्याने गोळीबार केला, ठीक आहे. पोलिसांनी चकमकीत म्हणजे गोळीबार केला आणि त्याच्यानंतर जो भडका होता तो उठला, ठीक आहे. आणि या दृष्टिकोनात पोलिसांनी म्हणजे आंदोलकांनी काय केलं, ते पोलीस स्टेशनच जाळून टाकलं, ठीक आहे. ते पोलीस स्टेशन जाळून टाकलं आणि त्यामध्ये 22 पोलीस हे मरण पावले. या घटनेला हिंसक रूप मिळाल्यामुळे महात्मा गांधींनी 12 फेब्रुवारी 1922 किती 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ म्हणजे असहकार चळवळ बंद केली, ठीक आहे. 12 फेब्रुवारी 1922 रोजी काय केलं, असहकार चळवळ बंद केली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून ही घटना घडली. कोणती, तर जलियांवाला बाग हत्याकांड सुरुवातीला घडलं, ठीक आहे. जलियांवाला बाग हत्याकांडाची नंतर काय घडलं, असहकार आंदोलन, ठीक आहे. जलियांवाला बाग हत्याकांडामुळे असहकार आंदोलन सुरू झालं. असहकार आंदोलन कशामुळे थांबलं, तर चौरी चौरा येथील घटनेमुळे, ठीक आहे. असा जरी क्रम लक्षात ठेवला तरी चालेल. चौरी चौरा घटनेमुळे असहकार आंदोलन हे थांबलं. यासंबंधी एक पॉईंट लक्षात ठेवा की असहकार चळवळीच्या प्रारंभाच्या काळीच लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू, ठीक आहे, म्हणजे 1917 ते 22 दरम्यान भारताचे राज्य सचिव होते, ठीक आहे. जेव्हा हे घटना घडत होत्या तेव्हा राज्य सचिव कोण होते, लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू, हे काय होते, राज्य सचिव. हे लक्षात असू द्या तुमच्या माहितीसाठी. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल दांडी मार्च, याला मीठ आंदोलन किंवा दांडी सत्याग्रह सुद्धा म्हणतात, ठीक आहे. दांडी मार्चला मीठ आंदोलन, ठीक आहे, मिठासंबंधी होतं किंवा त्याला दांडी सत्याग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. त्याला मीठ आंदोलन किंवा दांडी सत्याग्रह असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणूनही ओळखलं जातं. आणि गांधीजींचा मीठ विरोधी कायदा हा 6 एप्रिल 1930 रोजी साबरमती आश्रम ते दांडी, ठीक आहे, दांडी गावाला जाणार होता चालून, ठीक आहे. दांडी गावाला चालून जाणार होता आणि तिथे विसर्जित करण्यात आलं आणि तिथे जे होतं ते मीठ बनवण्यात आलं, ठीक आहे. म्हणजे तिथून मीठ उचलण्यात आलं, जी दांडी मार्च झालेली होती त्याच्यातून मीठ उचलण्यात आलं आणि तिथे ते मीठ बनवण्यात आलं, ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट जे समुद्रातून मीठ मिळतं ते यूज नाही केलं,
ठीक आहे. ते मीठ बनवण्यासाठी भरपूर जणांनी आपले स्टोव नेले होते घरून. स्टोव तुम्हाला माहिती असेल, घरून भरपूर जणांनी स्टोव तिथे नेलेले होते. तिथे ते समुद्राचं पाणी उकळलं जातं आणि उकळल्यानंतर खाली जे राहतं, ठीक आहे, खाली जे राहतं ते ओरिजिनल मीठ राहतं. ठीक आहे, जे खारट पाणी असतं, समुद्राचं पाणी खारट असतं, खारंपण असतं जास्त, क्षारचं प्रमाण जास्त त्यामध्ये असतं. तेव्हा ते पाणी उकळण्यात येतं. उकळल्यानंतर त्याची जी वाफ बनते, त्याच्यात जो खाली जो थरसा असतो त्यालाच आपण मीठ म्हणतो. ठीक आहे, तर तिथे भरपूर जणांनी आपले घरचे स्टोव सुद्धा नेलेले होते. आणि मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी भारताला छोडो आंदोलन सुरू करण्याचा भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आलं. याच्या संबंधी सुद्धा माहिती आपण बघणारच आहोत. ठीक आहे, महात्मा गांधींनी प्रस्तावित रॉलट कायदा, ठीक आहे, रॉलट जो कायदा होता त्याच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतलेला होता. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. 1919 मध्ये महात्मा गांधींनी रॉलट कायद्याविरोधात एक आंदोलन करायचं असं ठरवलेलं होतं. ठीक आहे, रॉलट कायद्याविरोधात आंदोलन करायचं असं ठरलं होतं. आणि त्याच कायद्याला विरोध करण्यासाठी जालियनवाला बागेमध्ये काही सभा भरलेल्या होत्या आणि अगदी शांततेने सभा चाललेली होती. कोणालाही काही त्रास नव्हता, कोणालाही काही होत नव्हतं. तिथे सभा ती चाललेली होती. हे लक्षात असू द्या. म्हणजे रॉलट कायदा आणि जालियनवाला बाग यांना रिलेट करून ठेवायचं असेल, यांना जर जोडून ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे जोडून ठेवू शकता. भारतीय सदस्यांचा एकत्रित विरोध असूनही हा कायदा इम्पेरियल विधान परिषदेत घाईघाईने पारित करण्यात आला. ठीक आहे, इम्पेरियल विधान परिषदेत घाईघाईने पारित करण्यात आला. यामुळे राजकीय कार्यात दडपण्यासाठी सरकारला अपार अधिकार देण्यात आले आणि 2 वर्ष खटल्याशिवाय राजकीय कर्त्यांना ताब्यात घेण्यास अनुमती देण्यात आली. म्हणजे जे या चळवळीत सामील होतील त्यांना ताब्यात घेण्यासही परवानगी देण्यात आली. ठीक आहे, त्यांना ताब्यात घेण्यासही परवानगी देण्यात आली. आणि रॉलट कमिटीच्या शिफारसीनुसार, ठीक आहे, रॉलट कमिटीच्या शिफारसीनुसार जो कायदा करण्यात आलेला होता त्यावरून या कायद्याचे नाव देण्यात आले. ठीक आहे, रॉलट कायदा का म्हटलं जातं, कारण की रॉलट कमिटीने शिफारस केलेली होती, त्यामुळे याला रॉलट कायदा किंवा काळा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यामुळे पोलिसांना काय काय अधिकार मिळत होते, तर ते बिना वॉरंटी, ठीक आहे, बिना वॉरंट जे असतात, ठीक आहे, बिना वॉरंटच्या शिवाय कोणाच्याही घरात जाऊन झडती घेऊ शकत होते, कोणालाही वाटेल तेव्हा अटक करू शकत होते. कोणत्या कायद्यानुसार? या रॉलट कायद्यानुसार. ठीक आहे, रॉलट कायद्यानुसार आपल्या मर्जीचं ते सरकार चालवणार होते. ठीक आहे, म्हणजे पोलिसांना सुद्धा ही परवानगी देण्यात आली की ती कोणाच्याही घरात जाऊन झडती घेऊ शकत होते. आता इमॅजिन करा, कोणीही पोलिसवाला विदाऊट वॉरंट तो घरात येऊन झडती घेतोय, तर तो ऑब्व्हियसली काहीतरी वाईट करण्याचा त्याचा उद्देश असू शकतो. ठीक आहे, घरातलं तो सोनं नेऊ शकतो, काहीही नेऊ शकतो, कारण की विदाऊट वॉरंट आहे. ठीक आहे, विदाऊट वॉरंट तो काहीही करू शकतो. त्यामुळे याला विरोध करण्यात आलेला होता, रॉलट कायद्याला विरोध करण्यात आलेला होता. आणि याच संबंधी जी जालियनवाला बाग आहे तिथे एक सभा भरलेली होती. ठीक आहे, जालियनवाला बाग जी अमृतसरमध्ये आहे तिथे ती सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये भरपूर लोक हे सामील झालेले होते. ठीक आहे, त्या सभेमध्ये भरपूर लोक शांततेने सामील झालेले होते. तिथे सभाही चालू होती. ठीक आहे, तिथे सभाही चालू होती. आणि सभा चालू असताना तिथे ब्रिगेडियर, ठीक आहे, 1919 ची गोष्ट आहे, 13 एप्रिल 1919 रोजी अँग्लो इंडियन ब्रिगेडियर REH डायर, लक्षात घ्या, REH डायर, त्याचं नाव होतं ब्रिगेडियर REH डायर, यांच्या आदेशानुसार गुरखा ब्रिटिश भारतीय होते. ठीक आहे, गुरखा ब्रिटिश भारतीय सैन्याने, ठीक आहे, भारतीय सैन्याने काय केलं, म्हणजे जे मेन गेट होतं, ठीक आहे, जे मेन गेट होतं जालियनवाला बाग इथे येण्याचं, ते गेट बंद केलं. सुरुवातीला डायर यांच्या आदेशानुसार त्या जे सैनिक होते त्यांनी ते गेट बंद केलं. त्यामध्ये भारतीय सैनिक सुद्धा होते. ठीक आहे, म्हणजे गोळी चालवणारे असं नाही की फक्त इंग्रजच होते. ठीक आहे, गोळी चालवणारे भारतीय सुद्धा होते. ते गेट बंद केलं आणि त्यानंतर त्यांना, म्हणजे जालियनवाला बागमध्ये सभेमध्ये जे आंदोलनकर्ते होते त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. ठीक आहे, कुठेच जागा मिळाली नाही. आणि त्यावेळी गेट बंद केल्यामुळे, फ्रंट गेटला ते असल्यामुळे त्यांनी अंधाधून फायर चालू केला, अंधाधून गोळीबार चालू केला. आणि त्यामध्ये काही लोक, जालियनवाला बागेमधील काही जे भारतीय लोक होते ते भिंतीवर चढले, भिंतीतून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु यश नाही मिळालं आणि तिथे ते मारले गेले. काहींनी विहिरी तोडी टाकली, परंतु तिथे सुद्धा वाचवू नाही शकले. ठीक आहे, त्यामध्ये लहान मुली होत्या, स्त्रिया होत्या आणि पुरुष, हे सगळेच त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि ते कोणती बटालियन होती? गुरखा ब्रिटिश भारतीय सैन्य. ठीक आहे, एक बटालियन होती गुरखा ब्रिटिश भारतीय सैन्य. आणि का बरं ते तिथे सभा जी घेत होते जालियनवाला बागेत, 1919चा रॉलट कायद्याला विरोध करण्यासाठी. ठीक आहे, 1900 आणि शांततापूर्ण विरोध चाललेला होता, कोणालाही काही त्रास नव्हता. 1919च्या रॉलट कायद्याला विरोध करण्यासाठी हे घडत होतं. आणि जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झालं तेव्हा महात्मा गांधी यांनीही ठरवलं की आता हत्याकांड झालेला आहे, तर याला विरोध म्हणून असहकार चळवळ सुरू करण्यात आली. याला विरोध म्हणून, जालियनवाला बाग हत्याकांडला विरोध म्हणून असहकार चळवळ सुरू करण्यात आली. ठीक आहे, असहकार चळवळीचा अर्थ काय होता की सरकारला सहकार्य करायचं नाही, कोणत्याच बाबतीत सरकारला सहकार्य करायचं नाही, कितीही अडचण आली. ठीक आहे, कितीही अडचण आली तरी सरकारला सहकार्य करायचं नाही. याबाबत ही जी घटना होती, म्हणजे ही जी चळवळ होती ही सुरू करण्यात आलेली होती किंवा ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती. आणि बंगाली कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते जे होते रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या पदवीचा त्याग केला. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी 1915 मध्ये नाईटहुड या पदवीचा त्याग केला. ठीक आहे, ठीक 1915 मध्ये नाईटहुड, लक्षात ठेवा, नाईटहुड या पदवीचा त्याग केलेला होता. आणि चळवळीच्या अंतर्गत भारताने हंटर कमिशनच्या, ठीक आहे, हंटर कमिशनला शिफारसीचे आदेश दिले. आणि ज्याने डायरला काय केलं, तर डायरला काही वर्षानंतर, ठीक आहे, पहिलेच नाही केलं, काही वर्षानंतर सस्पेंड केलं.
ठीक आहे. काही वर्षानंतर सस्पेंड केलं, आधीच जेव्हा चौकशीचे आदेश देण्यात आले त्यावेळेस त्याला सस्पेंड करण्यात आलेलं नाही. ठीक आहे. ते काही वर्षानंतर काय करण्यात आलं, त्याला सस्पेंड करण्यात आलं, नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ठीक आहे. पंतप्रधान, आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अपडेट संबंधी लक्षात असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1919च्या, ठीक आहे, 1919च्या जालियनवाला बाग घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली होती. ठीक आहे. हे तुम्हाला माहितीच असेल. आणि परंतु असं मानलं जातं की गुजरात सरकारने त्यासंबंधी मी पॉईंट आणलेला आहे बघा. गुजरात सरकारने यापूर्वी पाल दधवाव, ठीक आहे, बाल दधवाव हत्याकांड, हे तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला माहिती पडेल. हे सुद्धा एक भयानक हत्याकांड होतं, पाल दधवाव हत्याकांड. याला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे सगळ्यात मोठं हत्याकांड आहे. ठीक आहे. हे सगळ्यात मोठं हत्याकांड आहे असं जाहीर केलेलं होतं. ठीक आहे. सगळ्यात मोठं हत्याकांड. ठीक आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की गुजरात सरकारद्वारे की हे जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठं हत्याकांड आहे. कोणतं? पाल दधवाव हत्याकांड. हे जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठं हत्याकांड आहे असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु जे खरं त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जेव्हा 2019मध्ये यासंबंधी गोष्ट केली, ठीक आहे, तर जालियनवाला बाग हत्याकांड यालाच सगळ्यात मोठं हत्याकांड असा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. आणि जालियनवाला बाग हत्याकांडला 13 एप्रिल 1919 रोजी 104 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि पाल दधवाव या हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झालेले होते. त्याच वर्षी या हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि यासंबंधी संपूर्ण माहिती ही तुम्ही याच्यावर सुद्धा बघू शकता, युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे आणि गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे. त्यासंबंधी तुम्हाला सर्व माहिती तिथे सुद्धा मिळून जाईल. तर ओके, सो हे होतं मित्रांनो आजचं आपलं छोटीशी माहिती. ठीक आहे. मी तुम्हाला एक छोटासा रिकॅप देतो बघा. रिकॅप कसा देतो तर लक्षात असू द्या, नेहमी लक्षात असू द्या बघा. जालियनवाला बाग हत्याकांड जे होतं ना, इथे तुम्ही रौलट कायदा पहिले आला, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, तो क्रम लक्षात राहिला ना तुम्हाला पूर्ण असहकार चळवळ लक्षात राहते. कसा क्रम लक्षात ठेवायचा बघा. रौलट कायदा सुरुवातीला आला. रौलट कायद्याचा उद्देश काय होता? कोणाच्याही घरात घुसायचं विदाऊट वॉरंट. ठीक आहे. विदाऊट वॉरंट कोणाच्याही घरात घुसायचं, तिथून जे पाहिजे ते, ठीक आहे, जे पाहिजे ते, जसं पाहिजे तसं वागणूक करायची. ठीक आहे. जशी पाहिजे तशी वागणूक करायची. कोणाला अटक करायची. पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आलेले होते. कशानुसार? रौलट कायद्यानुसार. ठीक आहे. रौलट कमिशनने आलेलं होतं म्हणून त्याला रौलट कायदा म्हणतात. त्याला काळा कायदा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. रौलट कायद्यानुसार आलं. त्यामुळे रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी, ठीक आहे, रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी ठरवलेलं होतं की आपण सभा करूया. ठीक आहे. तर गांधीजींनी अशा वेगवेगळ्या सभा घेतल्या. ठीक आहे. गांधीजींनी वेगवेगळ्या सभा घेतल्या. त्यासंबंधी एक सभा भरलेली होती. ती सभा कोणती होती? ती जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये भरली होती. ही गांधीजींनी नव्हती भरवली. ठीक आहे. गांधीजींनी नव्हती भरवली. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने ज्या सभा चालवल्या होत्या त्याच्यातलाच एक भाग म्हणून ती जालियनवाला बाग यातली सभा होती. ठीक आहे. जालियनवाला बाग सभा. ठीक आहे. रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी ती सभा होती. ठीक आहे. लक्षात असू दे. इथे लिहितो जालियनवाला बाग. ठीक आहे. जबा लक्षात ठेवा, जालियनवाला बाग. रौलट कायद्या विरोधात ही सभा चाललेली होती. अगदी शांततापूर्ण सभा चाललेली होती. कोणालाही काही त्रास नव्हता. भाषणे ही कमी प्रमाणात चालवली होती आणि कोणालाही काही त्रास नव्हता. भरपूर लोक सुद्धा तिथे जमलेले होते. सायंकाळची वेळ होती. ठीक आहे. रौलट कायद्याच्या विरोधात जालियनवाला बाग इथे ही सभा चालू होती. ठीक आहे. आणि त्यानंतर अचानक डायर आला. ठीक आहे. डायर मेन गेटमधून आला. त्यांनी तिथेच शिपाई उभे करून दिले. ठीक आहे. आणि तिथली जी जनता होती, जी भारतीय जनता होती, त्याच्यावर अंधाधून गोळीबार चालू केला. ठीक आहे. अंधाधून गोळीबार चालू केला. ठीक आहे. कसलीही पर्वा केली नाही आणि अंधाधून तिथे काय केला? गोळीबार हा चालू केला. कोणी चालू केला? डायर. लक्षात असू द्या, जनरल डायर यांनी काय केलं? अंधाधून तिथे गोळीबार चालू केला. रौलट कायद्याच्या विरोधात ही सभा चाललेली होती जालियनवाला बागमध्ये आणि तिथे डायरने गोळीबार चालू केला. आणि गोळीबार चालू केल्यानंतर, ठीक आहे, गोळीबार सुरू केल्यानंतर त्याच्या विरोधात म्हणजे गोळीबार सुरू केल्यानंतर तिथे जे मृत्युमुखी पडलेले होते, काही लोकांनी विहिरीत उड्या मारल्या, काही लोकांनी भिंतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी झाडावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही असं आलं. ठीक आहे. यश काहीच नाही आलं. आणि तिथे भरपूर लहान मुले असो, स्त्री असो, वृद्ध असो, वयस्कर व्यक्ती असो, सर्व मृत्युमुखी पडले. ठीक आहे. सर्व मृत्युमुखी पडले. आणि यासाठी अनेक थोर नेत्यांनी आपला पदवीचा त्याग केला. ठीक आहे. जसं तुम्ही बघितलं, रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड या पदवीचा त्याग केलेला होता. त्याग केल्यानंतर, ठीक आहे, त्याग केल्यानंतरही तिथला जो कार्यकाळ होता तेव्हा महात्मा गांधींनी असं ठरवलं की याच्या विरोधात, ठीक आहे, याच्या विरोधात एक चळवळ चालू करायची. त्याला नाव दिलं गेलं असहकार. असहकार. आता असहकार चळवळीचा कार्यक्रम कसा होता की सरकारला कशाच प्रकारचं सहाय्य करायचं नाही. सरकारी जे नोकऱ्या होत्या त्या भरपूर जणांनी सोडून दिल्या. ठीक आहे. सरकारी नोकऱ्या भरपूर जणांनी सोडून दिल्या. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की जे राष्ट्रीय शिक्षण होतं त्याला प्रोत्साहन देण्यात आलं. जे गव्हर्नमेंटचे स्कूल होते, ठीक आहे, गव्हर्नमेंटचे स्कूल होते जे ब्रिटिश गव्हर्नमेंटचे, ते सुद्धा तिथून सुद्धा आपल्या मुलांना काढून घेण्यात आलं. भरपूर जणांनी आपल्या मुलांना तिथून काढून घेतलं आणि राष्ट्रीय शिक्षण जे तिथे दिलं जात होतं, म्हणजे जसा चतुश्रुती कार्यक्रम होता ना त्याप्रमाणे असहकार आंदोलनामध्ये कार्यक्रम पाळण्यात आला. हे इझिली लक्षात ठेवा. असहकार आंदोलनामध्ये कार्यक्रम पाळण्यात आला. परंतु असहकार आंदोलन चालू असतानाच एक घटना घडली. ठीक आहे. एक घटना घडली गोरखपूर जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये घटना घडली. त्याला चौरी चौरा घटना असे म्हणतात. चौरी चौरा येथील घटना. ठीक आहे.
चौरी चौरा येथे एक घटना घडली. ती घटना अशी घडली की तिथे आंदोलन तर शांततेने चालू होतं, ठीक आहे, आंदोलन शांततेने चालू होतं, परंतु काही पोलीसवाल्यांनी, ठीक आहे, काही पोलीसवाल्यांनी गोळीबार म्हणा किंवा लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज सुरू केल्यानंतर जे भारतीय आंदोलक होते त्यांनी काय केलं, त्यांच्यावर सुद्धा पलटवार केला आणि अशी छोटीशी चकमक झाली. चकमकी दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी तिथलं जे पोलीस स्टेशन होतं ते जाळून टाकलं. ठीक आहे, गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथील पोलीस स्टेशन काय करून टाकलं, जाळून टाकलं. पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी काही पोलीसवाले अवेलेबल होते, तर त्या पोलीसवाल्यामध्ये 22 पोलीसवाले हे मरण पावले. त्या जे सगळे पोलीसवाले अवेलेबल होते म्हणजे तिथे प्रेझेंट होते त्यांच्यापैकी 22 पोलीस जे तिथे होते ते मरण पावले. त्यामध्ये 2 अधिकारी सुद्धा होते. 22 पोलीस हे मरण पावले. आणि मरण पावल्यामुळे तेव्हा गांधीजी कुठे होते, तर तेव्हा गांधीजी बारडोली सत्याग्रह तुम्हाला माहिती असेल, तर बारडोली सत्याग्रह कसा करायचा याच्यासंबंधी डिस्कस करण्यासाठी ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत होते. ठीक आहे, तर त्यांना ही जी बातमी आहे ही पोहोचायला 10 दिवसाचा कालावधी लोटून गेला, कारण की तेव्हा व्हॉट्सअप नव्हते, ठीक आहे, मोबाईल्स वगैरे नव्हते, ठीक आहे, त्यामुळे पत्राद्वारे किंवा कोणीतरी माहिती पोहोचवली किंवा वृत्तपत्राद्वारे याद्वारे ही माहिती पोहोचत होती. ठीक आहे, तर चौरी चौरा येथे ही घटना घडली. ठीक आहे, आणि तेव्हा चौरी चौरा येथे जेव्हा घटना घडली तेव्हा महात्मा गांधी हे बारडोली येथे होते. ठीक आहे, बारडोली येथे सत्याग्रहासंबंधी ते तिथे वल्लभभाई पटेल यांच्यासोबत होते आणि तिथेच त्यांना जेव्हा हे माहिती पडलं तेव्हा त्यांनी असहकार आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ठीक आहे, असहकार आंदोलन काय केले, थांबवण्याचे आदेश दिले. कुठून, बारडोलीवरून. ठीक आहे, बारडोलीवरून असहकार आंदोलन हे काय केले, थांबवण्याचे आदेश दिले की असहकार आंदोलन इथेच थांबवा, कारण की असहकार आंदोलनाचा उद्देश काय होता, अहिंसा. ठीक आहे, म्हणजे हिंसा करायची नाही, परंतु यामध्ये थोडी तरी हिंसा झालेली होती. ठीक आहे, थोडी तरी चकमकीमध्ये थोडी तरी हिंसा झालेली होती. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता यापुढे आंदोलनं करायची नाही आणि यामुळे काय झालं, हे आंदोलन तिथे थांबवण्यात आलं. हे आंदोलन काय करण्यात आलं, तिथे थांबवण्यात आलं. त्यामुळे लक्षात कसं ठेवायचं, अगदी सोपं, रौलट कायद्यासंबंधी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सुरुवातीला रौलट कायद्याला, ज्याला काळा कायदा म्हणतो, यानुसार कोणावरही वॉरंट विदाऊट वॉरंट अटक करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार जालियनवाला बागेमध्ये जी सभा भरली होती, त्याला विरोध म्हणून, रौलट कायद्याला विरोध म्हणून ती सभा भरली होती, परंतु डायरने तिथे गोळीबारचा आदेश दिला. ठीक आहे, डायरने तिथे गोळीबारचा आदेश दिला. डायरला कोणी आदेश दिलेला होता, ओडवायर. ठीक आहे, लक्षात असू द्या, डायर ओडवायर इझिली आहे. डायरला कोणी आदेश दिलेला होता, ओडवायरला. ठीक आहे, उधम सिंग यांनी मग त्याची हत्या सुद्धा केली. ठीक आहे, तर डायरने तिथे गोळीबाराचा आदेश दिला. गोळीबार झाला. त्यानंतर त्यामध्ये जे मृत्यू लोक पडलेले होते ते भरपूर संख्या होती. त्यामुळे तिथून मग डायरला काही वर्षानंतर नोकरीतून बरखास्त करण्यात आलं. ठीक आहे, नोकरीतून काय करण्यात आलं, बरखास्त काढून टाकण्यात आलं. ठीक आहे, परंतु त्यावेळेस काही लोकांनी आपल्या पदवीचा सुद्धा त्याग केला, परंतु त्याला एक विरोध म्हणून, त्याला जालियनवाला बाग हत्याकांडाला विरोध म्हणून असहकार आंदोलन सुरू करण्यात आलं, म्हणजे सरकारला सहकार्य करायचं नाही. ठीक आहे, सरकारला सहकार्य करायचं नाही असं एक आंदोलन सुरू करण्यात आलं. आणि ते आंदोलन सुरू असतानाच एक घटना घडली, त्याला चौरी चौरा घटना म्हणतात. या घटनेमध्ये पोलीस स्टेशन जाळण्यात आलं आणि यामध्ये 22 पोलीस मरण पावले. किती पोलीस मरण पावले, 22 पोलीस मरण पावले. आणि त्याच्याच पोलीस मरण पावल्यामुळे तेव्हा गांधीजी कुठे होते, बारडोली येथे होते. त्या सत्याग्रहासंबंधी डिस्कशन तिथे चालू होते आणि तिथेच ठरवण्यात आलं की असहकार आंदोलन आहे बंद करण्यात यावं, असहकार आंदोलन बंद करण्यात यावं, तिथे घोषणा करण्यात आली आणि अशाद्वारे असहकार आंदोलन थांबलं. ठीक आहे, असहकार आंदोलनाचं काय झालं, तिथे शेवट झाला. त्यामुळे असहकार आंदोलनासंबंधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, तर कशामुळे सुरू झालेलं होतं, ठीक आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कशामुळे सुरू झालेलं होतं आणि असहकार आंदोलन कशामुळे थांबलं. ठीक आहे, असहकार आंदोलन कशामुळे थांबलं हे सुद्धा, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे मित्रांनो. कशामुळे सुरू झालेलं होतं, कशामुळे थांबलं. सोबतच रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड पदवीचा त्यांचा त्याग केलेला होता, या सुद्धा गोष्टी लक्षात असू द्या. ठीक आहे, या सुद्धा गोष्टी लक्षात असू द्या. त्यामुळे असहकार आंदोलन असं जरी लक्षात ठेवलं ना तरी तुमच्या इझिली लक्षात राहील, जास्त तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि गोष्ट सुद्धा ते लक्षात राहील. आणि चालू घडामोडी संबंधी गुजरात सरकारने यापूर्वी पाल ददवाव हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे म्हणजे जे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं त्याच्यापेक्षा मोठं हत्याकांड हे होतं असं सांगितलं होतं. परंतु काही लोकांनी असं सुद्धा सांगितलं होतं की जालियनवाला बाग हत्याकांड हेच सर्वात मोठं हत्याकांड होतं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात असू द्या, जर कधी पेपरमध्ये आला तर विचारल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो, हे होतं आजचं लेक्चर. ठीक आहे, लेक्चरच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समजून घेतल्या. त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण गोष्टी काय बघितल्या की जालियनवाला बाग हत्याकांड कसं झालेलं असेल, जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या असेल याच्या संपूर्ण माहिती आपण या सेशनच्या माध्यमातून समजून घेतली. ठीक आहे, आणि सोबतच आपण जे असहकार आंदोलन होतं त्यामध्ये ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात, त्याच्याबद्दल ही माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, जलसंपदा विभागाची भरती निघालेली आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आहे, 4497 जागांची. ही ब्रह्मास्त्र बॅच आहे. ठीक आहे, आणि यामध्ये विविध फॅकल्टी शिकवत आहे. ठीक आहे,
विविध फॅकल्टी या एज्युकेशन देणार आहे. त्यामध्ये मी सुद्धा आहे. त्यामध्ये इतिहास हा विषय आपण कव्हर करणार आहोत आणि यावरची ही सर्वात मोठी भरती आहे. त्यामुळे जागा ज्या आहेत त्या भरपूर निघालेल्या आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ही बॅच डिस्काउंट सहित पाहिजे असेल तर तुम्ही कोड वापरू शकता Y860. Y860 हा जर कोड वापरला तर तुम्हाला ती बॅच अगदी डिस्काउंटमध्ये सुद्धा मिळेल. त्यामुळे लक्षात असू द्या Y860. ठीक आहे. आणि सोबतच मित्रांनो ही माहिती कुठे मिळेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊ शकता. प्ले स्टोअर अड्डा 24/7 ही ॲप जर तुम्ही बघितली, ॲपला इन्स्टॉल करा, लॉग इन करा आणि त्यामध्ये तुम्हाला या बॅचेस संबंधी संपूर्ण माहिती किंवा येणाऱ्या बॅचेस संबंधी संपूर्ण माहिती तिथे मिळून जाईल. तुम्ही कोणत्याही बॅचमध्ये हा कोड वापरला की तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात डिस्काउंट सुद्धा मिळेल. ठीक आहे. ओके. सो मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा असहकार आंदोलनाबद्दल कळवा. ठीक आहे. आणि काहीही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारत राहा. मी नेहमी त्याची उत्तरे देत राहील. आणि अतिशय घाबरायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नांशी परमेश्वर या दृष्टिकोनातून अभ्यास करत राहायचा. ठीक आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जेणेकरून आपली पोस्ट ही पक्की होत राहील. ठीक आहे. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण की हे चॅनल तुम्हाला नेहमी मदत करतं. व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर नक्की करा आणि काहीही असल्यास मला विचारत राहा. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.